जय श्रीराम मित्रांनो, आज दिनांक 20/12/2025 आज आमच्या महाराष्ट्रात महानगरपालिकेचं काही ठिकाणी इलेक्शन चालू आहे आणि मी तुम्हाला उद्या फायनल रिझल्ट सांगतो. उद्या 21/12/2025 फक्त आमच्या मोदी साहेबांच्याच BJPचेच फटाके वाजणार. कारण का? मोदी साहेबांनी सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास, तुम्ही जो आरोप करताय ना, मोदी साहेबांनी खूप काही काही गोष्टी केल्या आणि तुम्ही मोदी साहेबांना नावसुद्धा ठेवलेले आहे. पण ही जनता, महाराष्ट्राची जनता हा विषय कधीच विसरणार नाही की तुम्ही मोदी साहेबांना काय काय बोलले. मोदी साहेबांचा परिवारामधला मी एक सदस्य आहे. माझं नाव नितीन भाऊसाहेब बोचरे पाटील. मी नाशिकमधून बोलतो. आजसुद्धा आमच्या नाशिकमध्ये काही ठिकाणी प्रचार रॅली चालू होती आमच्या महाराष्ट्रामध्ये. तिथे जाऊन मी भाषण केलं आणि मला गर्व आहे की मी BJPचा खूप मोठा कार्यकर्ता आहे. परिस्थितीने गरीब आहे पण मनानं खूप श्रीमंत आहे. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आता जे पश्चिम बंगालमध्ये 3-4 महिने इलेक्शन चालू होणार आहे ना, पश्चिम बंगाल असो, तामिळनाडू असो, ममता बॅनर्जी हा जो तू पश्चिम बंगालमध्ये जे लोक गोळा केले ना बंगाली, लक्षात ठेव, आमचे मोदी साहेब आहे. एक पण वोट पाठवू शकणार नाही बंगाली लोकांचं. आणि फक्त बंगालमध्ये नाहीच, कोणत्या पण राज्यामध्ये हे जे बाहेरून आलेले लोक आहे ना, बाहेरच्या देशातून आलेले लोक, यांना आमच्या भारतात देशामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही. जा त्या पाकिस्तानमध्ये राहून राहा, ज्या बांगलादेशमध्ये राहून राहा. आमच्या मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे फक्त आमचा भारतीय नागरिकच वोट करू शकतो. आणि 50 लाखाची जी म्हणतात ना, अजून शेजारचा बोलला होता ते वोट जास्त केलेले. निकाल कळाला ना तुम्हाला? जेव्हा भाऊ आले ना आमचे, मोदी साहेब आले ना आमचे, परत तुम्हाला एकदा सांगतो, बंगालमध्ये सुद्धा आता ममता बॅनर्जी आउट आणि तिथे BJP कमिंग सून. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा, हम बुलबुले है उसकी, ये गुलसिता हमारा. जय हिंद.